दिवसा अगोदर एका पक्षाच्या मोठ्या नेत्याने म्हटले होते की व्यापारी हा खोटा बोलतो, आपल्या फायद्यासाठी भेसळ करतो, ग्राहकाला फसवतो. काय हे सत्य आहे? नाही. या उलट जास्तीत जास्त मतदान व्हावे याकरिता प्रशासन नेहमीच कार्य करत असते. परंतु लोकशाहीच्या उत्सवामध्ये प्रत्येक नागरिकांची आपापली जबाबदारी सुद्धा असायला हवी. आणि व्यापारी नेहमी खोटं बोलतो आपल्या फायद्यासाठी. दुकानदार जो असतो हा आपल्या फायद्यासाठी एकतर भेसळ करतो किंवा खोटं बोलतो, ग्राहकाला फसवतो. त्या दृष्टिकोनातून अनेक नेते मंडळी, अनेक व्यापारी मंडळी, पत्रकार मंडळी आपापल्या परीने निवडणूक आयोग आणि प्रशासनाला मदत करीत असतात. यामध्ये जळगाव जामोद मतदारसंघातून शेगाव येथील व्यापारी विजय यादव यांनी जनतेला विकासाला मत द्या असा व्हिडिओ व्हायरल केला. तर गायत्री दूध डेअरीचे मालक मनीष टीव्ही मतदान केल्याचं बोर्ड दाखवा, 20 रुपयाच्या खरेदीवर 20 रुपयाची भेटवस्तू मोफत मिळवा अशा प्रकारचा प्रचार सुरू केला. या मागचा उद्देश एकच की जनतेने जास्तीत जास्त प्रमाणात मतदानाला जावे. जळगाव जामोद मतदारसंघातील सर्व मतदार बंधूंना मी विनंती करतो की आपल्या मतदारसंघात भरपूर अशी विकासाची कामं झालेली आहेत, बरीचशी विकासाची कामं चालू आहेत आणि बरीचशी विकासाची कामं प्रस्तावित आहेत. तर उद्या वार बुधवार 20 तारखेला आपल्या सर्व मतदारांना मतदान करायला जायचे आहे. मतदान करताना फक्त एकच लक्षात ठेवा की जो विकास करेल त्या विकास पुरुषाला आपण मतदान करावे. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा.